राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की गिरीश महाजनपेक्षा जो लाकूड तोडा आहे तो प्रामाणिक होता आणि असा टोमणा त्यांनी लगावलेला आहे. काल राज आणि उद्धव साहेबांची फार प्रचंड मोठी अशी सभा नाशिकला पार पडली. त्या सभेचा प्रतिसाद पाहता नाशिक शहरामधलं चित्र बदलेल असं आज तरी वाटत आहे. त्या ठिकाणी गिरीश महाजनांना त्यांनी लाकूड तोड्याची एक उपमा दिली आणि त्यांनी त्या ठिकाणी उदाहरण दिलं की एक लाकूड तोड्या त्या ठिकाणी त्याची पाण्यामध्ये कुऱ्हाड बुडते, त्यावेळेस त्याची परीक्षा घेण्यासाठी देव येतो आणि त्याला विचारतो. त्या विचारताना एक सोन्याची कुऱ्हाड दिसते, तो म्हणतो माझी नाही आहे. नंतर चांदीची देतो, म्हणतो माझी नाही आहे. मग लाकडाची देतो, तो म्हणतो माझी आहे. म्हणजे तो लाकूड तोड्या प्रामाणिक आहे असं त्यांचं म्हणणं असतं. त्या लाकूड तोड्यापेक्षा गिरीश महाजन अप्रामाणिक आहे अशा स्वरूपाचा त्यांनी या ठिकाणी लाकूड तोड्या म्हणून गिरीश महाजनांचा उल्लेख केलेला दिसतोय. लाकूड तोड्या बळा होता, मात्र यांनी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी छाटले असंही ते म्हटलेले. ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी. सर्वत्र आपण पाहतोय कार्यकर्ते जे आहेत, वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते जे आहेत ते सतत जे उचलत आहे आणि ज्या छातीवर उभे होत्या त्यांच्या किंवा जे त्यांनाच या ठिकाणी विरोध करत होते त्यांना तिकीट दिलेले आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो त्या ठिकाणी नाराज आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी असं दिसत आहे की त्या प्रामाणिक कार्यकर्त्याचे तिकीट कापले, जसे लाकडं कापायला घेतले तसे कार्यकर्त्यांचे तिकीट कापले.